श्रीरामपूर न्यायालयात हिरकणी कक्षाचे भव्य उद्घाटन, महिला पक्षकारांसाठी दिलासादायक उपक्रम, न्यायालयीन परिसरात आनंदाचे वातावरण। श्रीरामपूर येथील न्यायालयात महिला पक्षकारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले। कुटुंबिक व सामाजिक समस्यांमुळे अनेक महिलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत न्यायालयात थांबावे लागते। अशा महिलांना सुरक्षित, आरामदायी व सन्मानपूर्वक वातावरण मिळावे या उद्देशाने हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या उद्घाटन समारंभास जिल्हा न्यायाधीश माननीय साळवे साहेब, जिल्हा न्यायाधीश माननीय देशपांडे साहेब, तसेच दिवाणी न्यायाधीश सीडी माननीय मर्लेचा साहेब, माननीय सरोदे साहेब, सहदिवाणी न्यायाधीश माननीय जाधव साहेब, माननीय कांबळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सहदिवाणी न्यायाधीश माननीय कसबे मॅडम व माननीय काटकर मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। हिरकणी कक्षाची सजावट, सुशोभीकरण व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन न्यायालयाच्या अधीक्षक सौ माधुरी खेले मॅडम व सह अधीक्षक सौ भारती डेंगळे मॅडम यांनी केले। त्यांना सर्व महिला कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। उद्घाटन प्रसंगी माननीय दिवाणी न्यायाधीश माननीय काटकर मॅडम यांनी महिलांसाठी या कक्षाचे महत्त्व विशद करणारे प्रेरणादायी भाषण केले। महिला पक्षकारांच्या हस्ते फीत कापून हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। यास महिलांकरिता एक कक्ष उभारलेला आहे। न्यायालयामध्ये जे डीव्ही केसेस अंतर्गत व पोटगी केसेस करत ज्या महिला येतात त्यांच्याकडे लहान बाळ असते, अशा मातांकरिता त्या बाळांना स्तनपान करण्याकरिता या शासनाने या स्कीम अंतर्गत व्यवस्था केलेली आहे। आज याचे उद्घाटन केलेले आहे। सर्वांना नमस्कार। श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे एक महिला न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना आपल्या संविधानाने दिलेल्या संविधानिक मूलभूत हक्कांमध्ये जे काही हक्क प्रतिपादित केलेले आहेत त्यामधील एक हक्क म्हणजे ज्या आई आहेत, महिला ज्या आई झालेल्या तेव्हा त्यांचे शिशु आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले हिरकणी कक्ष आज त्याचे उद्घाटन झाले आहे। खरे तर आज संविधानाचेच आपण पालन केलेले आहे आणि त्यासाठी सर्वांना त्याच्या शुभेच्छा। आणि या हिरकणी कक्षामुळे सर्वांनाच सोयीचे एक कक्ष झाल्यामुळे सर्व महिलांचे आणि शिशूंचे पण त्यासाठी अभिनंदन। धन्यवाद। कार्यक्रमात सर्व सन्मान्य जजेस उपस्थित राहून स्तनपान कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे आणि महिलांची गैरसोय पाहता या कक्षाची अतिशय गरज होती आणि ती गरज जाणून त्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे। निश्चितच त्याचा भविष्यात या स्त्रियांना फायदा होईल, म्हणजे स्तनदा स्त्रियांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा करते। आज आपल्या या कोर्टामध्ये हिरकणीसाठी जे रूमची व्यवस्था केलेली आहे त्याची आज अत्यंत गरज होती, कारण जे महिला पक्षकार येत होते त्यांच्यासोबत जे लहान बाळ आहेत किंवा मुलं आहेत त्यांना ते बसवून फीडिंग करणं खूप अवघड होतं आणि त्यासाठी आज जे आपल्या कोर्टाच्या आवारामध्ये मेहरबान साहेबांनी आणि आदेशानुसार जे केलेलं आहे खूप अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये जे कोणी महिला असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगली सोय झालेली आहे। त्यांची खूप आभारी आहे, कारण की मुलांना पाजायला फक्त तकलीफ होत होती आणि बाहेर कसं जेंट्स भी असतात त्याच्यामुळे त्यांचे खूप आभारी आहे। हम लोग के लिए जो ये किया है ये बहुत अच्छा किया। हम लोग किधर भी बैठ के बच्चों को दूध पिलाते थे, ये हमारे लिए जो सुविधा किया है ये तुमने बहुत अच्छा किया है। ये जो कक्ष बनाया है इसके लिए बहुत बहुत थैंक यू सबसे पहले, क्योंकि बच्चों को बाहर दूध पिलाने के लिए बहुत तकलीफ हो रही थी और बहुत अनकंफर्टेबल फील होता था। सो ये जो बनाया गया इससे लेडीज़ को बहुत सारी सुविधाएं मिलेंगी, इसके लिए बहुत बहुत थैंक यू। यावेळी ॲडव्होकेट मुमताज बागवान मॅडम, ॲडव्होकेट कदम मॅडम, कार्यालयीन कर्मचारी सौ तिवारी मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चोरमल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच ॲडव्होकेट BF चुडीवाल, ॲडव्होकेट सुहास चुडीवाल, ॲडव्होकेट पटारे, ॲडव्होकेट BG भोसले, ॲडव्होकेट घोडे, ॲडव्होकेट लबडे, ॲडव्होकेट सिनारे, ॲडव्होकेट विखे मॅडम, ॲडव्होकेट कविता पल्हारे, ॲडव्होकेट आठरे मॅडम यांच्यासह अनेक महिला व पुरुष वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात हिरकणी कक्षाचे उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले। हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून न्यायालयीन प्रक्रियेत महिलांना दिलासा देणारा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।